संत तुकाराम बोल्लुबा अंबिले उर्फ मोरे. व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सांगड घालणारे वारकरी संप्रदायातील संत कवी. या अभंगामधून संत तुकारामांनी आपल्या मनातल्या विठ्ठलाच्या भेटीची ओढ वेगवेगळ्या दृष्टांतातून व्यक्त केली आहे. भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. संत तुकाराम म्हणतात की हे विठुराया, तुला कधी भेटेन असं मला झालं आहे. रात्रंदिवस माझं मन तुझ्या भेटीसाठी तळमळत आहे. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. चकोर पक्षी पौर्णिमेच्या चंद्राची आतुरतेने वाट पाहत असतो, त्याशिवाय तो जगूच शकत नाही. तसंच माझं मन तुझ्या भेटीची वाट पाहत आहे. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहतसे वाटुली पंढरीची. पूर्वीच्या काळी लग्न झालेली मुलगी दिवाळीला माहेरी येत असे. त्यासाठी तिला माहेरचे बोलावणे येई. त्याची ती आतुरतेने वाट पाहत असे. तसंच माझं मन पंढरीच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहे. भुके लिवा बाळ अति शोक करी, वाट पाहे उरी माऊलीची. जेव्हा बाळाला खूप भूक लागते तेव्हा ते आईची आठवण काढून रडायला लागतं आणि आईची वाट पाहत असतं. तशीच अवस्था माझी झाली आहे असं संत तुकाराम विठू माऊलीला सांगतात. तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावूनी श्रीमुख दावी देवा. ते म्हणतात, मलाही आता तुझ्या दर्शनाची भूक लागली आहे, तेव्हा हे विठ्ठला त्वरित ये आणि मला तुझं दर्शन दे. दुसरा अभंग संत कृपा झाली. संत बहिणाबाई या वारकरी संप्रदायातील संत कवयित्री आहेत. या अभंगामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय रूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे याचं वर्णन केलंय. संत कृपा झाली, इमारत फळा आली. सगळ्या संतांची कृपा झाली आणि ही संप्रदाय रूपी इमारत उभी राहिली. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. ही इमारत म्हणजे नुसती साधी इमारत नाहीये, तर हे एक देवालय आहे आणि या देवालयाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला आहे. नामातयाचा किंकर, तेने रचिले ते आवार. संत नामदेव म्हणजे भिंती उभारणारे गवंडीत जणू. त्यांनी या देवालयाचं आवार छानपैकी तयार केलं आहे. जनार्दन एकनाथ, खांब दिधला भागवत. संत जनार्दन आणि संत एकनाथ या दोघांनी भागवत या ग्रंथाचं निरूपण करून जणू काही या देवालयाला खांबच दिला आहे. म्हणजेच या देवालयाचा खंबीर असा आधार म्हणजे हे भागवत आहे. तुका झालासे कळस, भजन करा सावकाश. अशा तऱ्हेने देवालय तयार झालं. देवालयाचे आवार तयार झालं. देवालयाचे खांब तयार झाले. आता राहिला तो फक्त देवालयाचा कळस. तर संत तुकारामांनी त्यांच्या भजनामधून आपल्या सगळ्यांना जे काही शिकवलं, त्यामुळे संत तुकाराम म्हणजे या देवालयाचा कळसच आहेत. बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरुपडा केले बोजा. आणि म्हणून संत बहिणाबाई म्हणतात की याच्यावरती आम्ही जी फडकणारी ध्वजा ठेवलेली आहे ती म्हणजेच मी तुम्हाला सगळ्यांना केलेलं हे निरूपण आहे.